हळद ही सगळ्यांच्या परिचयाची आहे। रोजच सगळेजण आपल्या आहारामध्ये याचा समावेश करत असतात। प्रत्येक स्वयंपाकघरात हळद ही असते। हळदीचे मेडिसिनल प्रॉपर्टीज पण मोठ्या प्रमाणात आहेत। ते आपल्या आरोग्याकरता अतिशय हितकारक असे वनस्पती आहे। मात्र बरेच लोक हळदीचे कॅप्सूल्स घेतात, हळदीचं दूध किंवा हळदीचं पाणी, कोमट पाण्यामध्ये हळद घेऊन त्याचा वापर करत असतात ॲज अ सप्लिमेंट। हे सप्लिमेंट जेव्हा आपण घेत असतो त्याचे पण फायदे आपल्याला भरपूर प्रमाणात असतात। मात्र काही अशा कंडिशन आहे की ज्यामध्ये अशा पद्धतीने हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं आपण टाळायला पाहिजे। तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की कुठल्या कंडिशनमध्ये कोणी ॲज अ सप्लिमेंट एक्स्ट्रा जे आपण हळद घेतोय ते घेणं टाळायला पाहिजे त्याबद्दल। तर सर्वात पहिली कंडिशन आहे ब्लिडिंग डिसऑर्डर। ज्या लोकांमध्ये ब्लिडिंग डिसऑर्डर आहे म्हणजे एखाद्याचं जखम झाली आहे, रक्त वाहते आहे, ते लवकर थांबत नाही आहे, किंवा काही जणांना हार्ट रिलेटेड काही इश्यू आहे ज्यामध्ये रक्त पातळ करण्याचे औषध दिलं जातं, अशा वेळेला हळद घेणं टाळायला पाहिजे। कारण आधीच रक्त पातळ करण्याचे औषध सुरू असते आणि हळद जी ही अँटीकोॲग्युलंट म्हणून काम करते, ते आणखीच रक्त पातळ करते आणि त्यामुळे कुठेतरी ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात। अशा कंडिशनमध्ये हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं टाळायला पाहिजे। रोजच्या आहारामध्ये हळद घेतल्यास काहीही नुकसान होत नाही। दुसरं आहे की डायबिटिक लोकांनी, जे लोक ज्यांना डायबिटीज आहे, इन्सुलिनवर आहेत किंवा मेडिसिनवर आहेत, आणि अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही हळद ॲज अ सप्लिमेंट घेताय तर अशा वेळेला शुगर लेवल्स जे आहे ह्या लो होण्याचे चान्सेस असतात, हायपोग्लायसेमिया होण्याचे चान्सेस असतात। म्हणून जर तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ही हळद घ्यायची आहे ॲज अ सप्लिमेंट तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या। त्याचबरोबर तुमचं ब्लड शुगर लेवल जे आहे हे तुम्हाला कंटिन्यू मॉनिटर करावं लागतं। तिसरी कंडिशन आहे की प्रेग्नन्सीमध्ये हळद जी आहे उष्णवीर्याची आहे, तसंच ती रक्त पातळ करण्याचं काम करत असते। मग अशा वेळेला प्रेग्नन्सीमध्ये उष्ण पडू शकते, उपस्त्राव होऊ शकतो, म्हणून अशा कंडिशनमध्ये आपण हळद घेणं टाळायला पाहिजे। ॲनिमिया, ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे अशा लोकांनी हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं टाळायला पाहिजे। कारण हळद जी आहे ही हिमोग्लोबिन ॲब्सॉर्प्शनला ब्लॉक करत असते। जर तुम्ही हळद ॲज अ सप्लिमेंट बरेच दिवस घेत आहे आणि ज्यांच्या शरीरामध्ये नेहमीच रक्त कमी असतं, हिमोग्लोबिन लो असतं, अशा लोकांनी जर हळद ॲज अ सप्लिमेंट घेतली तर त्यांचं हिमोग्लोबिन लो होण्याचे चान्सेस असतात। त्याचबरोबर हळद जी आहे ही उष्णवीर्याची आहे, त्यामुळे ज्यांच्यामध्ये शरीरामध्ये उष्णता खूप आहे, ब्लिडिंग पायल्स आहे, तसंच वातावरणामध्ये उष्णता आहे म्हणजे उन्हाळा म्हणा किंवा शरद ऋतूमध्ये, अशा वेळेला हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं टाळायला पाहिजे। ज्या लोकांना किडनी स्टोन आहे अशा लोकांनी सुद्धा हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं टाळायला पाहिजे। कारण हळद जे आहे यामध्ये ऑक्सलेट मोठ्या प्रमाणात असतात आणि स्टोन जे आहे ऑक्सलेटपासूनच बनलेले असतात। त्यामुळे जर किडनी स्टोन असताना तुम्ही हळद जर घेत आहात तर किडनी स्टोन वाढण्याची शक्यता जास्ती असते। अशा वेळेला आपण ही हळद घेणं टाळायला पाहिजे। त्याचबरोबर ज्यांना गॉलस्टोनचा काही त्रास आहे, म्हणजे पित्ताशयामध्ये खळे आहेत, पित्ताशयावर सुजन आहे किंवा काही ऑब्स्ट्रक्शन आहे, पित्ताशयाला एक डक्ट असते पुढे, त्यामध्ये जर काही ऑब्स्ट्रक्शन आहे, गॉलस्टोन अडकलेला आहे, तर अशा वेळेला हळद घेणं आपण टाळायला पाहिजे। कारण हळद जी आहे ही पित्ताशयाचे सिक्रेशन वाढवण्याचं काम करत असते। ऑब्स्ट्रक्शन असताना जर हळद घेत राहिलो तर आणखी सिक्रेशन वाढतील आणि त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात। म्हणून गॉलस्टोनचा त्रास आहे किंवा किडनी स्टोनचा त्रास आहे तर अशा वेळेला हळद घेणं टाळायला पाहिजे। मेल फर्टिलिटीवर सुद्धा हे अफेक्ट करत असते। जर हळद जी आहे जास्त प्रमाणात ॲज अ सप्लिमेंट घेण्यात आली तर टेस्टोस्टेरॉन हार्मोन जे याचं सिक्रेशन कमी होत असतं, स्पर्म जे आहेत हे कमी निर्माण होत असतात आणि म्हणूनच मेल इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात। अशा कंडिशनमध्ये ज्यांना स्पर्म रिलेटेड काही इश्यू आहेत, टेस्टोस्टेरॉन रिलेटेड काही इश्यू आहे, अशा लोकांनी हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं टाळायला पाहिजे। आता हे जे सगळं मी सांगितलं आहे टाळायला पाहिजे, तर हे परत मी एकदा सांगते की हळद ॲज अ सप्लिमेंट घेणं, एक्स्ट्रा घेणं टाळायला पाहिजे। मात्र रोजच्या आहारामध्ये भाजीमध्ये जे आपण हळद घेत असतो ती खूप कमी प्रमाणात असते, ती घेण्यास कुठल्याही कंडिशनमध्ये घेतलं तर काहीही हरकत नाही।